श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, थांब माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठीच हा संदेश आला आहे. एक गोड बातमी देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या जीवनात आता सकारात्मक सर्व काही घडणार आहे. तुम्ही जे इच्छित प्राप्त करण्यासाठी मागील काळात प्रयत्न केले आहे, त्यांनी आता तुमचं जीवन यशाने भरणार आहे. तुझ्या हिश्श्याचं कोणीही काहीही घेऊ शकणार नाही. निश्चिंत रहा बाळा, कारण तुझ्यासाठी आलेला हा गोड आशीर्वाद, गोड बातमी तुझ्यासाठी आहे. कारण आता तू जे काही गमावलेलं आहे असं तुला वाटत असताना तुझ्यासाठी मोठमोठे चमत्कार घडणार आहेत. तुमची परिस्थिती सुधारण्याची क्षमता देवात आहे आणि ती देव कशा प्रकारे तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो हे फक्त देवावर सोपवा आणि निश्चिंत राहा. आज हीच गोड बातमी देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. कदाचित तुम्हाला काही गोष्टींमध्ये उशीर वाटत असेल किंवा काही कामे लांबणीवर पडत आहेत असं वाटत असताना देव तुमच्यासाठी तुमचं जीवन चमत्काराने भरतो. शत्रू तुमच्यासमोर कितीही उशाऱ्या मारत असेल तरी त्याला हे माहीत नाही की तो आता एका अशा व्यक्तीसोबत लढाई करत आहे, शत्रुत्व करत आहे, जो पुन्हा पुन्हा हरल्यामुळे आता त्या हरण्याच्या भीतीला पूर्णपणे जिंकलेला आहे आणि आता तो इतक्या वेगवान गतीने पुढे जात आहे की आता त्याला हरवणे हे असंभव आहे. होय, कारण तूच जिंकणार आहेस. मला तुझी मदत करायची आहे आणि आता ती तू कशी मिळवायची हे जाणला आहेस. बाळा, जेव्हा जेव्हा देव तुझ्यासाठी चमत्कार घडवतो तेव्हा तुझ्या अपेक्षेप्रमाणे सर्व काही घडू लागतं. होय, आता विजय तुमचाच आहे. तुमच्या शत्रूला तुम्हाला आता कसं हरवायचं हे कळलेलं आहे. तुम्हाला कसं पुढं जायचं हे कळलेलं आहे. कारण करता करविता परमेश्वर भगवंत तुला मार्ग दाखवून मोकळा झाला आहे आणि तू त्याच मार्गावर पावले टाकत पुढे चालत आहेस. म्हणूनच तुझा विजय मी घोषित करतो. आता तुमचे नाव अशा ठिकाणी घेतल्या जात आहे ज्या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये तुमच्या नावाचा जय जयकार होणार आहे. तुमचं नाव वारंवार तिथं घोषित होणार आहे आणि तुम्ही जिंकणार आहात. कदाचित काही गोष्टींमध्ये उशीर झाला असं मानत असताना देवाला चमत्कार करायला काहीसे क्षण पुरेसे आहे. होय, तेच परिस्थिती आता तुम्ही अनुभवणार आहात. बाळा, देवाची मदत कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि तुमच्या शत्रूला हरवण्यासाठी तुमच्यात ती जिद्द, ते धैर्य आणि तुम्हाला ती सबलता प्रदान करणारा देवच आहे. म्हणूनच देवाचा जय जयकार करायला विसरू नका. देव जिथे जिथे येतो तिथे तिथे सर्व काही सकारात्मक होतं. आता तुमच्या जीवनातही सर्व काही सकारात्मक घडणार आहे. तुम्ही आज ही गोड बातमी ऐकत असताना तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. तुमच्या जीवनातील संघर्ष कमी होताना दिसून येतील. आजचा दिवस गुरुवार आहे. आजचा पवित्र दिवस अत्यंत शुभचिन्ह घेऊन आलेला दिवस आहे. आजच्या दिवसात तुम्ही केलेलं प्रत्येक कार्य यशस्वीरित्या पार होईल आणि तुम्हाला त्यातून मिळणारा आनंद मोठा असेल. जर तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवू पाहत आहात तर देव तुमची मदत करेल. देव तुम्हाला उंचावेल. देव तुम्हाला योग्य दिशेने पावलं टाकण्यास मार्गदर्शन करेल. जर तुम्ही देवाचे मार्गदर्शन स्वीकार करत असाल तर आत्ताच, होय देवा, तुझे मार्गदर्शन मला हवे आहे, मी ते स्वीकार करतो, मी पुढे जाण्यासाठी सिद्ध आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा. देव विविध प्रकाराने तुझी मदत करत आहे. कधीकधी काही गरिबीमुळे तुम्ही त्रासून गेला आहात, काही कर्जामुळे त्रासून गेला आहात,
तर पुढील काळ तुमच्यासाठी मोठ्या आशेचा, मोठ्या आनंदाचा आणि मोठ्या परिस्थितीच्या परिवर्तनाचा आहे. जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला काही अशा गैरसमजात आहेत की कधीकधी काहीच न केल्याही काही प्राप्त होईल, तर लक्षात ठेवा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश जे कोणी ऐकत आहे त्यांच्यावर सर्व काही आनंदाचे वर्षाव होतील. पण कधीकधी तुम्हाला त्या कर्मांमधून मिळणारी शक्यता स्वतःला वाढवावी लागेल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कधीकधी कर्माशिवाय गती नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही आर्थिक मदत प्राप्त करू पाहता तेव्हा अनेक दरवाजे उघडू लागतात. त्याच परिस्थितीत कधीकधी कुणासाठी ते बंदही होतात. म्हणूनच लक्षात ठेवा की हा सर्व काही खेळ दैवी कृपेचाच नसून तुमच्या कर्माचा देखील आहे. म्हणूनच कर्म करताना सावधानता बाळगा. ज्या ठिकाणी पैसे गुंतवणूक करत आहात, काही करत आहात, जिथे फक्त पैशाचीच महत्त्व दिल्यावर तुम्ही ते प्राप्त करू शकता, अशा ठिकाणी तुमचा गोंधळ टाळण्यासाठी मी तुम्हाला सज्ज करत आहे. मी तुम्हाला सावध करत आहे की कधीही तुम्ही जे काही मेहनतीने कमावलेलं आहे ते गमावण्याला एक क्षणही पुरेसा आहे. म्हणून सावधानतेने आपले निर्णय घ्या. आपले निर्णय घेताना कधीकधी खूप काही सहज गोष्टींचा वापर करा. देव तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतो, पण पाऊले तुम्हालाच उचलायची आहे. निर्णय तुम्हालाच करायचा आहे. कुणी तुम्हाला चुकी की बरोबर सांगण्यासाठी समोर उभा नसेल, पण तुमचे अंतर्मन तुम्हाला ते सांगत असेल. कारण मी तुमच्या अंतर आवाजात आहे, मी तुमच्या मनात आहे, मी तुमच्या हृदयात आहे आणि मी तिथून तुम्हाला उत्तरे देतो. पण ते प्रत्येकालाच कळेल असं नाही. कारण जो भक्तिमय वातावरणात राहतो, शुद्ध चित्त ठेवतो, सकारात्मक विचार करतो, त्याला ते लवकर समजेल. पण एखादा माझा भक्त जो अजूनपर्यंत जास्त भक्तीत दंग झालेला नाही, नामस्मरणात रंगलेला नाही, किंवा तो माझ्या भक्तीत नवीन स्वरूपात प्राप्त झालेला भक्त आहे, त्याला अजून कळणार नाही की भक्ती खोलवर केल्यावरच त्याला हे ज्ञान प्राप्त होईल. होय, कारण भगवंत तिथेच प्राप्तीचे योग निर्माण करतो जिथे भक्ती मनापासून, श्रद्धेपासून केलेली आहे, फक्त दिखाव्यापुरती नाही. कधीकधी काही लोक फक्त काही गोष्टींचा दिखावा करू लागतात, तेव्हा मी ते सहजपणे ओळखतो आणि मी सहजपणे त्यांच्यापासून वेगळा होतो. जर तुम्हालाही माझ्या भक्तीत दंग व्हायचे आहे, नामस्मरण करायचे आहे, तेव्हाच हे संदेश तुम्हाला मिळू लागतात. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर या संदेशाचा खोल परिणाम होणार आहे. त्याच्या मनातून आता त्या गोष्टी वेगळ्या केल्या जाणार आहेत ज्या त्याला दुखावतात, त्रास देतात, विनाकारण त्याच्या जीवनातील संघर्ष वाढवतात. जर तू देखील आज हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहेस, तर तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे हे विसरू नको. सर्व काही आनंद तुला दिला जाणार आहे, मिळणार आहे. कारण तू निवडक बाळांपैकी एक आहेस, माझा प्रिय आहेस. होय, जे भक्तीत दंग आहेत, नामस्मरण नित्य नेमाने करतात आणि आपल्या कर्मांमध्ये नेहमी जागरूक असतात. कुणालाही फसवणूक करणे, कुणाला त्रास देणे आणि विनाकारण कुणाला काही पश्चाताप करण्यापासून थांबवणे, यात तुम्हाला यश हवे असेल तर माझ्याजवळ या. कारण मी तुम्हाला ते सर्व काही प्रदान करेल. तुम्हाला ती शक्ती देईल, तुम्हाला तो आधार देईल आणि तुम्हाला पुढं नेईल. बाळा, माझे कार्य अगदी सोपे आणि सहज होऊन जाते त्या भक्तासाठी जो नित्य नियमाने ते परिश्रम करत असतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे काही कर्म करता ते सर्व काही मी पाहत आहे. त्यात तुम्ही जे काही शुद्ध मनाने करत आहात ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतं. कधीकधी मनात खूप प्रश्न असतात की मी इतकी सेवा करूनही देव मला पावत नाही, देव मला प्रसन्न होत नाही किंवा देव माझी काळजी घेत नाही. तर ऐक त्याचं उत्तर. बाळा, मी सदैव तुमच्या अवतीभोवती आहे. मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो. तुम्हाला हवे असलेले सर्व काही प्रदान करतो.
पण तुम्ही त्याकडे लक्ष न देता तुमच्या जीवनातील कमतरतेकडे नेहमीच लक्ष पुरवता आणि म्हणूनच तुम्हाला कुठे कुठे कमतरता जाणवू लागते. कित्येकदा मी चमत्कार पाठवतो, पण ते स्वीकारत असताना तुम्हाला त्याहीपेक्षा काही मोठं हवं असतं. होय, हे सत्य आहे ना? मनाला विचारा. कारण मी तुम्हाला जेव्हा घर प्रदान करतो, जे तुमच्या स्वप्नातील असतं, जे तुमच्या आनंदासाठी असतं, पण तुम्हाला तेही पसंत पडत नाही. कारण तुम्हाला त्याहीपेक्षा मोठं हवं असतं, त्याहीपेक्षा काही वेगळं हवं असतं. बाळा, तुम्हाला जे काही मिळत आहे ते कर्मांचा आणि परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करावा. कारण कधीकधी नुसतंच कर्जबाजारीपणा केल्याने काहीही हित होत नाही, साध्य होत नाही. तेव्हा आपल्याजवळ जे काही आहे त्यात आपण साधन तयार करावीत आणि त्याचा उपयोग करावा. हे सर्वाधिक सोपं आणि सहज गणित आहे. पण कधीकधी लोक जीवनातील काही अशा समजुतींमुळे की मोठंच तेच चांगलं, मग ती एखादी गाडी असो, वाहन असो किंवा एखादं घर असो, तेच पाहिजे असा अट्टाहास धरून बसल्यावर जे काही मिळणार आहे तेही हातातून निघून जाण्याची क्षमता निर्माण होते. आणि म्हणूनच मी तुम्हाला आज मुद्दाम सांगण्यासाठी इथे उपस्थित आहे की तुमच्या भाग्यातले चमत्कार हे तुम्हालाच मिळणार आहेत. ते तुमच्यापासून कोणीही घेऊ शकत नाही किंवा ते लुबाडून घेऊ शकत नाही. कारण देवाने त्यावर तुमचे नाव कोरले आहे. तो येणारा आशीर्वाद प्रचंड आहे, मोठा आहे, तुमच्या मनाला आनंद देणारा आहे, तुमच्या प्रगतीसाठी उत्तम आहे. एखादा व्यक्ती आज कार्य मागत असेल, एखादा व्यक्ती कार्यातलं यश मागत असेल, कुणी एखाद्या कार्याची सुरुवात मागत असेल, प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे संकल्प आहेत आणि ते पूर्ण करून घेणारा तुमचा देवच आहे. आज जो तो आपापल्या कठीण परिस्थितीला सोपं करण्यासाठी देवाचा धावा करतो, देवाकडे मागतो, प्रार्थना करतो आणि देवसुद्धा ते ऐकतो. याचं खूप काही उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी प्रेम, आपुलकी आणि ते शुभचिन्ह मागू लागता, तेव्हाच मी ते तुमच्या दिशेने पाठवतो. तुम्ही ते घेऊन आनंदी होता. पण परत पुन्हा तुमच्या मनात एक इच्छा जागृत होते. त्या इच्छामुळे पुन्हा तुम्ही त्या क्लेशांमध्ये पडता आणि मग तुमचं मन हरवून बसता. म्हणूनच आज तुमच्याजवळ जे काही आहे त्यात समाधानी असणे, आनंदी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. या वर्तमानात तुमच्याकडं काय आहे किंवा तुम्ही कशाचा उपभोग घेत आहात, मग तुमच्यासाठी एखादं असलेलं कार्यस्थल असेल, एखादं कार्य असेल किंवा एखादी नोकरी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, ते तुम्हाला निवडून दिलेलं कार्य आहे. त्यातून मिळणारं यश हे तुमचंच आहे आणि त्यातून मिळणारं यश आणि आनंद हा तुमचाच आहे. पण मोठ्या स्वप्नांद्वारे पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही सुख आहे, जे वर्तमानात आहे, तेही गमावत आहात. कारण तुम्ही त्याला तुच्छ मानत आहात आणि ते सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात. पुढे जा. मी म्हणत नाही की हे तुमच्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही पुढे जावं, प्रगती करावी, आनंद मिळवावा आणि आपल्या प्रगतीच्या अनेक वाटा निर्माण कराव्या, अशीच मी तुम्हाला संधीही देतो. पण कधीकधी मन जे काही भिरभिरत असतं त्याला तेच मिळेल असं नाही. कारण तुमच्यासाठी काही गोष्टी शक्य आहेत, काही गोष्टी अशक्य आहेत. पण त्या सर्व काही शक्य करण्यासाठी तुमचा देव पाठीशी उभा राहतो. पण बाळा, कधीकधी तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्वच अगदी या क्षणाला प्राप्त व्हावं हा अट्टाहास सोडा. काही काळ जाईल आणि मग ते तुम्हाला मिळेल, हे शक्य होऊ शकतं. बाळा, कधीकधी देवाने दिलेल्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायक आहेत. त्या स्वीकार करा, आनंदाने राहा. जी काही नाती दिली आहे, जे काही कार्य दिलेलं आहे, ते देवानेच तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्यात जर तुम्ही आनंदी असाल, उत्साही असाल, तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. पण तुम्ही नुसतं भविष्याची चिंता करत हा वर्तमानातला वेळ खराब करत असाल किंवा व्यर्थ घालवत असाल, तर तुमच्या एवढा जीवनातील ही शुभ वेळ मी तुम्हाला पुन्हा देऊ शकत नाही. ही वेळ आणि काळ पुन्हा येऊ शकत नाही. कारण तुमचं जीवन हे एका निश्चित कालावधीपर्यंत निश्चित आहे.
त्यामुळे जागृत व्हा. आजच तुम्ही ज्या काही चुका करत आहात त्या टाळण्यासाठी प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला वारंवार संदेशांद्वारे संकेत पाठवत असतो. ते स्वीकार करा. कधीकधी तुम्ही नात्यांना दूर ढकलता आणि मग तुम्हालाच पछतावा आणि पश्चाताप करावा लागतो. तेव्हा तुम्हाला आज जी काही नाती प्राप्त आहेत त्या आनंदाला स्वीकार करा. त्या आनंदात राहा. जे काही कार्य तुम्हाला आज प्राप्त आहे त्यात आनंदी व्हा. कारण अनेक वेळा देव तुम्हाला समजावतात, कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी काही अशा गोष्टींच्या माध्यमातून ज्या तुमच्यापर्यंत संदेशातून पोहोचवल्या जातात. जर तुम्ही त्या स्वीकारल्या तर तुमच्यासाठी त्या अशक्य गोष्टी देखील शक्य होणारे आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुझं ते नातं अधिक टिकावं, आनंद प्राप्त व्हावा आणि त्या नात्यातून तुला भरपूर आनंद प्राप्त व्हावा यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे. म्हणूनच तुला सांगत आहे की नाते टिकवणे शिक, नात्याला जपणे शिक आणि नात्याला सन्मान देणे शिक. होय, कधीकधी लोक चूक करतात आणि आपल्या जवळच्या नात्यांना गमावून बसतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग दाखवले जात आहेत तर पुढे जा आणि आपल्या प्रगतीसाठी पुढे व्हा. मी तुमच्या हाती निराशा लागू देणार नाही. मी तुमचा देव आहे. तुम्हाला जपतो, तुम्हाला पूर्णत्व देतो आणि तुम्हाला त्या अंधकारापासून, त्या त्रासांपासून वाचवण्यासाठी आणि तुमच्या श्रमांना योग्य ठिकाणी लावण्यासाठीच तुम्हाला मार्गदर्शन देत असतो. आज तुम्ही एक नवीन गोड बातमी ऐकणार आहात. त्या गोड बातमीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल, आनंदी होईल आणि तुम्हाला पुन्हा उत्साहाची एक लहर प्राप्त होईल आणि तुम्ही हवे असलेले कार्य पूर्ण कराल. तुमच्याद्वारा आर्थिक संपन्नतेसाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत ते सफलतेत परिवर्तित करणारे आशीर्वाद माझ्याकडून पाठवले जात आहे. तुमची आर्थिक संपन्नता काही काळातच उंचावलेली तुम्ही अनुभव करणार आहात. ज्या गोष्टींची काळजी आज करत आहात ती काळजी करू नका, कारण काही दिवसातच तुम्हाला उत्तरे मिळतील आणि ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येतील. तुम्ही निश्चिंत राहा आणि आपल्या कार्यामध्ये लक्ष केंद्रित करा. तुम्हाला दिवसभरात जे काही कर्म करायचे आहे त्याचे नियोजन करा, रूपरेखा आखा आणि त्यानुसार कार्य करा. तुमचा वेळ कधीही व्यर्थ होणार नाही. कधीकधी वेळ व्यर्थ गेल्यामुळे ती वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच काही गोष्टी लांबणीवर पडत असतील तर तात्काळ त्यासाठी निर्णय घ्या, प्रयत्न करा आणि यशाने भरा. कारण आनंद दिला जात आहे तो स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर तुमच्यासाठी सर्व काही घडू लागेल. वेळेला महत्त्व द्या, कारण योग्य वेळेवर जे कार्य होतात त्यातून मिळणारा आनंद एक वेगळाच आहे. जर तुम्ही कुठलंही कार्य आपल्या मनाप्रमाणे जेव्हा वाटेल तेव्हा करत असाल तर त्यात खूप काही त्रास संभवतो आणि मग अडचणी येऊ लागतात. तेव्हा नकारात्मक गोष्टी तुमच्या अवतीभोवती असतात, त्या तुम्हाला तुमच्यात शिरून ते सर्व काही नकारात्मक घडवून आणू शकतात. म्हणूनच सावध राहा. काही नकारात्मक लोक तुमच्या अवतीभोवती आहेत जे तुम्हाला वेळोवेळी त्रास देण्यासाठी, तुमचा वेळ निरर्थक वाया घालण्यासाठी येतात आणि मग तुम्हाला पश्चाताप होतो की तो माझा वेळ व्यर्थ गेला. म्हणूनच आपल्या वेळेला किंमत द्या, महत्त्व द्या आणि पुढे जाण्यासाठी एक प्रयत्न करा. मी तुमच्या सर्व स्वप्नांची जबाबदारी घेतलेली आहे. आता एक एक करून तुमचं सर्व काही स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही आशीर्वादित बाळ आहात. आज मी तुम्हाला तुमचा विजय घोषित करतो आणि तुमच्यासाठी कार्य करण्याची तुमची कार्यपद्धती बदला आणि तुम्ही शुभपरिवर्तन पाहाल हे सांगतो. बाळा, जर तुम्ही ते शुभपरिवर्तन प्राप्त करू इच्छित आहात तर आत्ताच "होय देवा, मी तयार आहे, मी सज्ज आहे" असे टाईप करा. कधीकधी इतर कुणीही तुमचं शत्रू नसतो, तर तुमचा आळसच तुमचा सर्वात मोठा शत्रू असतो. आज करू, उद्या करू असं करत करत तुम्ही कित्येकदा कोणती तरी कामे लांबणीवर टाकता आणि त्यामुळे ऐन वेळेवर तुमच्या हाती निराशा येऊ नये यासाठीच मी आधीच तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून संकेत देत आहे की काही लांबणीवरली पडलेली कार्य पूर्ण करा. कारण ती योग्य वेळेवर पूर्ण झाली तर तुम्हाला आनंद प्राप्त होईल. त्यातून गोड बातमी मिळेल. तुमचा उत्साह आनंद वाढी लागेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती कमालीची परिवर्तनाने पुढे जाईल. होय, कारण मी तुमच्या मागे सज्ज आहे. मी नेहमी पाहतो की तुम्ही कुठली कार्य निवडता आणि मी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा पाठवतो.
तेव्हा हे संदेश स्वीकार करा. संदेशातील आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत. तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबावरील प्रेम मी जाणतो. म्हणूनच हा दिव्य संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचं प्रेम, तुमचं कुटुंबावरचं प्रेम तुम्हालाच अधिक मिळणार आहे. तुमच्या कुटुंबातील गोडवा, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे क्षण तुम्हालाच मिळणार आहेत. ते तुमच्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे सर्व मोठे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्यामुळे तुमच्या घरात बरकत वाढेल, सुख समृद्धी वाढेल, आनंद वाढेल. प्रत्येक काम योग्य वेळेवर करा आणि मोठ्यांना सन्मान द्या. कारण कधीकधी मोठे जे बोलतात त्यात तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद आहेत. तेव्हा त्यांच्या आशीर्वादांना असेच टाकून देऊ नका, तर ते स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण आनंदाची वेळ आली आहे. बाळा, माझा हा दिव्य संदेश तुझ्यासाठी आला आहे. कारण तुझा पराक्रम वाढावा, तू पुढे जावा, तू तुझ्या कार्यात मोठं यश मिळावं यासाठी माझी प्रार्थना करत आहेस. होय बाळा, तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुला मोठे आशीर्वाद पाठवतो. लवकरच तुम्ही ती आनंदाची बातमी, गोड बातमी ऐकणार आहात. त्यासाठी तुमचे कान आतुर झाले आहेत. होय, लवकरच तुम्हाला ती मिळणार आहे. हे 48 तास तुमच्यासाठी, तुमच्या समस्यांना संपवणारे, तुमचा आनंद वाढवणारे आणि तुमच्या प्रगतीला वाढवणारे आहे. तेव्हा निश्चिंत राहा आणि आनंद स्वीकारण्यास तयार व्हा. देव तुमच्या सर्व काही समस्या संपवतो, तुम्हाला पुढे करतो. स्वामींचा हा संदेश तुमच्या शत्रूंना शांत करेल, तुम्हाला पुढे नेईल, तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला निवडेल आणि तुमच्यासाठी गोड बातमी देईल. जर तुम्ही हा स्वीकार केला आहे, तर तुम्ही स्वामींचे प्रिय भाग्यशाली बाळ आहात. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी